प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूर पत्र आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या शुभ हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सायंकाळी 4:35 मुख्य बॅडमिंटन हॉल श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय गृहोत्सव समारंभाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। नाही, बिलकुल अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन आपण चालू देणार नाही। बोगस घराच्या बाबतीत तर आपण स्ट्रिक्टली सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। विभाग वाईज आम्ही सचिव विभाग वाईज आम्ही जाऊन आलेलो आहे। सगळ्यांची पर्सनली बैठका पण आमच्या झालेल्या आहेत आणि त्यांना सक्त ताकीद दिली की चुकीचं काही झालं नाही पाहिजे, परंतु जे आवश्यक आहे, ज्यांना घर खरंच गरजेचं आहे त्या लोकांना मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जे काय करता येईल, काही ठिकाणी काही रक्कम कमी पडली, काही ठिकाणी घरकुलासाठी आणखीन 5-10 हजार रुपयाची गरज आहे, अशा ठिकाणी त्या लोकांना काही सामाजिक संस्था मदत करतायत का, त्या लोकांना काय आपल्या ह्याच्यातनं काय CSR मधून काय मदत करता येते का, या संदर्भातल्या सूचना सचिव महोदयांनी खाली दिलेल्या आहेत। तशा काही कंपन्यांची बैठका घेऊन, काही NGOंशी चर्चा करून जी घरं कंप्लीट झाली नाहीत त्यांना काय मदत करता येते का, असं आम्ही नियोजन केलेलं आहे। त्यामुळे 100% या योजनेमध्ये गैरव्यवहार तर होणारच नाही, परंतु यातून जास्तीत जास्त लाभार्थींना लाभ कसा देता येईल या पद्धतीचं नियोजन आमचं चालू आहे। सर, ही जी सगळी कामं आहेत ही एकाच बांधकाम व्यवसायाकडे दिली का वेगवेगळ्या दिली आहे? तुम्ही काम करता ही एकाच बांधकाम व्यवसायाकडे? लाभार्थी स्वतः बांधतो। हे पैसे आपण PPT लाभार्थीच्या अकाउंटवर देतो। त्यामुळे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर नाही, स्वतः लाभार्थीच्या खात्यावर आपण देतो आणि लाभार्थी स्वतः घर बांधून घेतो। त्यामुळे याच्यामध्ये डायरेक्ट भ्रष्टाचाराला कुठेही संधी नाही आहे। डायरेक्ट हप्ता डायरेक्ट लाभार्थीच्या खात्यावर जातो, त्यामुळे याच्यामध्ये बाकी कुठल्या सिस्टमला फार संधी मिळत नाही। जागेची उपलब्धता आहे, त्यांना जागा त्याच्यात तो बांधतो। जागा जिथं उपलब्ध नाही तिथं गायरांची जागा उपलब्ध करून देता येते, गावठांची जागा उपलब्ध करून देता येते। आता नाही तर मग आपण जागा खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये एका लाभार्थ्याला आपण देतो आणि त्यातून त्यांनी जागा खरेदी करून घर बांधावाची। वर्षा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।